ब्रेकिंग बातमी, प्रदेशाध्यक्षपदापासून मुक्त करा असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, शरद पवार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलंय। शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा याचा अर्थ नेमका काय घ्यायचा, काय म्हणायचं जयंत पाटलांना? जयंत पाटील यांनी भाषणात सांगितलं की 7 वर्ष मला संधी दिली, शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे अशा पद्धतीची विनंती पवार साहेबांना जयंत पाटलांनी केली। मात्र यानंतर मोठा गोंधळ जो आहे, कार्यकर्त्यांचा जो आरडाओरडा जो आहे तो सभागृहामध्ये सुरू झाला आणि त्यानंतर जयंत पाटील यांना आगे बढ़ो अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांनी दिल्या। आगे बढ़ेंगे तुम बैठो अशा पद्धतीचं उत्तर जे घोषणा देणारे कार्यकर्ते होते त्यांना जयंत पाटील यांनी दिलं। मला भाषण करू द्या अशी विनंती देखील जयंत पाटील यांनी या ठिकाणी केली। मात्र सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आजच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात 7 वर्ष मला संधी दिलेली आहे, शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते जयंत पाटील यांनी केलेलं आहे। आणि त्यानंतर शेवटी पक्ष जो आहे तो पवार साहेबांचा पक्ष आहे, आपल्याला पुढे जायचं आहे अशा पद्धतीचं जे भाषण आहे ते जयंत पाटील यांनी केलेलं आहे। शेवटी पक्ष शरद पवारांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावरती निर्णय घ्यायचा योग्य अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। पवार यांचे आभार मानतो अशा पद्धतीचं वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी या भाषणाच्या दरम्यान केलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांनी वर्धापनाच्या दिवशी अशा पद्धतीनं अगदी ज्ञानेश्वर, निवडणुकांच्या तोंडावर जयंत पाटलांचं असं वक्तव्य का, काही अंतर्गत नाराजी आहे का, धुसफूस आहे का, याकडे सुद्धा लक्ष असेल। अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलेलं आहे। प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी सुद्धा जयंत पाटील यांनी केलेली आहे। बातमी पाहतोय पुण्यामधून, शरद पवार राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा आज कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमामध्ये स्वतः जयंत पाटील यांनी बोलण्याची संधी मागितली आणि याच बैठकीमध्ये वर्धापन दिनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। मात्र त्यांनी हे वक्तव्य का केलं हे अजूनही गुलदस्त्यात। जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि याच प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा असं वक्तव्य जयंत पाटील यांनी स्वतः केलेलं आहे। शरद पवार राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिवस आहे आणि याच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचा काही वेळापूर्वीच आपण आढावा घेतला आणि याच कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। शरद पवारांनी आता नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली आहे। एकीकडे दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा असताना, निवडणुका तोंडावर असताना जयंत पाटील यांचं हे वक्तव्य भुवया उंचावणारं आहे आणि प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा असं वक्तव्य जयंत पाटलांनी का केलं असावं अशा चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागलेल्या आहेत। आज दोन्ही राष्ट्रवादीचा 26वा वर्धापन दिवस दोन्ही राष्ट्रवादी साजरा करतायत उत्साहात अगदी। आपण त्याची तयारी कशी केलेली आहे ती सुद्धा पाहिली काही वेळापूर्वी दोन्ही ठिकाणी। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलं। जयंत पाटील एका ठिकाणी बसलेले होते, मात्र त्यांनी स्वतः वेळ मागून घेतली की मला बोलायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतः जाऊन हे वक्तव्य केले। प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे।